पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अतिरिक्त कार्यभार सोपविताना सेवाज्येष्ठता व कार्यक्षमता महत्त्वाची सामान्य प्रशासन विभागाची मार्गदर्शक निर्देश 17 जानेवारी 2026. आपण समोर GR सुद्धा पाहणार. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासनाच्या कार्यालयामध्ये रिक्त पदामुळे निर्माण होणारी प्रशासकीय अडचण दूर करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिला जातो. मात्र हा अतिरिक्त कार्यभार देताना अनेक वेळा सेवाज्येष्ठ व अनुभवी अधिकारी डावलले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत्या. यामुळे प्रशासन अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने GAD अतिरिक्त कार्यभार सोपविताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक SRV 2018 208 कार्य 12 दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी हे निर्देश प्रसिद्ध केले आहेत. हे परिपत्रक महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 56च्या अनुषंगाने जारी करण्यात आले आहे. अतिरिक्त कार्यभाराबाबतची पार्श्वभूमी. महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 56 नुसार एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडे त्याच्या मूळ पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येत असल्यास त्या पदाकरिता त्यास अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतन देण्याची तरतूद आहे. या संदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी शासन निर्णय व शुद्धीपत्रके काढली आहेत. 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त कार्यभार देण्याचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येतात. मात्र अतिरिक्त कार्यभार कोणास द्यावा याबाबत ठोस धोरण नसल्यामुळे अनेक वेळा अयोग्य पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने आता स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. अतिरिक्त कार्यभार देताना घ्यावयाच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना. सेवाज्येष्ठतेला प्राधान्य. अतिरिक्त कार्यभार शक्यतो त्याच कार्यालयातील त्याच संवर्गातील सेवाज्येष्ठ अनुभवी व कार्यक्षम अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास द्यावा. जर असे अधिकारी उपलब्ध नसतील तर संबंधित पदाला लागून असलेल्या निम्न संवर्गातील सर्वात ज्येष्ठ कर्मचाऱ्याला विचार करावा. ज्येष्ठ अधिकारी डावल्यास लेखी कारणे आवश्यक. जर कोणत्याही कारणामुळे सर्वात ज्येष्ठ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास डावलून कनिष्ठ व्यक्तीस अतिरिक्त कार्यभार द्यायचा असेल तर ज्येष्ठ अधिकारी अपात्र का आहे याची स्पष्ट व लेखी कारणे फाईलवर नमूद करणे बंधनकारक राहील. कर्तव्य पाळण्याची क्षमता तपासणे आवश्यक. अतिरिक्त कार्यभार देताना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी स्वतःच्या मूळ पदाच्या जबाबदाऱ्यासह अतिरिक्त पदाची कामे सक्षमपणे पार पाडू शकतो का याची खातरजमा प्रशासकीय विभागाने करावी. इतर कार्यालय ते अधिकारी विचारात घेण्याची मुभा एखाद्या कार्यालयात पात्र अधिकारी उपलब्ध नसल्यास प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेऊन त्याच विभागाच्या अधिपत्याखालील अन्य कार्यालयातील सेवाज्येष्ठ व अनुभवी अधिकारी कर्मचाऱ्यांचाच विचार करता येईल. तसेच एका जिल्ह्यात एकच कार्यालय असल्यास लगतच्या जिल्ह्यातील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्याचाही विचार करता येईल. विभागीय चौकशी सुरू असलेल्या अतिरिक्त कार्यभार नको. ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे आणि त्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्यास चौकशीवर परिणाम होण्याची किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना अतिरिक्त कार्यभार देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. रिक्त पद तातडीने भरण्याची कार्यवाही आवश्यक. अतिरिक्त कार्यभार दिलेले पद कायमस्वरूपी रिक्त राहू नये यासाठी ते पद तातडीने भरण्याची प्रक्रिया संबंधित प्रशासकीय विभागाने सुरू करावी अशी परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त वेतनाबाबत वित्त विभागाच्या नियमाचे पालन. अतिरिक्त कार्यभारासाठी देण्यात येणारे अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतन हे वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या शासन आदेशानुसार देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे. प्रशासनात शिस्त व पारदर्शकतेस चालना. या मार्गदर्शक सूचनांमुळे अतिरिक्त कार्यभार देताना सेवाज्येष्ठता, अनुभव, कार्यक्षमता व पारदर्शकता यांना प्राधान्य मिळणार आहे. तसेच मनमानी पद्धतीने अतिरिक्त कार्यभार देण्यास आळा बसून प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारक होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तांबोळकर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. GR पाहूया.
अतिरिक्त कारभार सोपविताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचना 5 सप्टेंबर 2018चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. ह्या शासन निर्णयाची थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हा पूर्ण